आणि म्हणूनच त्याला भक्ती असं म्हटलेलं. भक्तीच्या जवळ आहे. चक्रधर भगवंतांनी सांगितलं मातेचे स्नेह ते नैसर्गिक, जवळच आहे, भगवंताच्या जवळच आहे. देवाला नैसर्गिक तयाचा एक देश मातेच्या ठाई वर्ते. तुलना करायला गेलं तर माता पुत्रावर प्रेम करते, काही स्वार्थ नसतो तिचा. भगवंत आपल्यावर प्रेम करतात, काही स्वार्थ नसतो भगवंताचा. म्हणून ती तुलना केली. बाकीच्या प्रेमामध्ये स्वार्थ आहे, दडलेला काहीतरी स्वार्थ. बापाच्या प्रेमामध्ये स्वार्थ जरी नसेल तर माझं नाव काढलं पाहिजे असं मात्र निश्चित बापाला एवढा स्वार्थ तर आहे. पण आईच्या प्रेमामध्ये काय स्वार्थ, निस्वार्थ निर्व्याज प्रेम. आणि ते गोपिकांचं श्रीकृष्ण. कोणीही येतं त्याला कडेवर उचलून घेतं, हवा हवासा वाटणारा, नको नको म्हणणारा आनंद गोपिकांना भगवान गोपाळ कृष्ण देतात. भगवंतांनी रणांगणावरती श्रीमद भगवद्गीता निरूपण केले, ज्ञान सांगितलं. पण ते ज्ञान सांगण्याच्या अगोदर भगवंत गोकुळामध्ये गोपिकांना गोपांना प्रेम शिकवून गेले. आपल्या वर्तनातून, आपल्या वागण्यातून. ते म्हणाले गायीवरती प्रेम करावं, आईवरती प्रेम करावं, प्रेम कुणावरती करावं, जंगलातल्या पशुवरती प्रेम करावं, पक्षावरती करावं, सरपटणाऱ्या प्राण्यावरती करावं, कुणावरती करावं, झाडावरती, वेलीवरती, निसर्गावरती प्रेम करावं. प्रेम करत राहा. तुमच्याकडे हेच आहे, दुसरं काहीच नाही. मानवाकडे ही जी संपत्ती आहे की त्या संपत्तीचा उपयोग ज्ञान कमवावं लागतं. प्रेम कमवण्याची गरज नाही, ते आतून बाहेर पडतं. ज्ञानासाठी गुरुकडे जावं लागतं, मांडी खुंडी घालून बसावं लागतं. तर विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया, प्रणिपात पण करावं लागतं, वंदन करावं लागतं, सुपारी द्यावी लागते, नारळ द्यावं लागतं, प्रत्येकाळी उठावं लागतं. मग त्यांची इच्छा झाली तर ते ज्ञान सांगू शकतात. त्यांची प्रसन्नता प्रेमाला त्याची गरज नाही, ते आतून बाहेर पडतं. शस्त्र बनतात आणि पिलाला पकडताना तेच दात पाळणा बनतात. कमाल आहे. प्रेम वाघीण किती क्रूर असते, पण बाळाला उचलून घेताना तेच दात असतात. भक्ष्य पकडायचं असेल तर त्याच दाताला भक्ष्य फाडून काढते, पण तेच दात तिचे पाळणा बनतात आणि पिलाला उचलून ती बाजूला घेतात.
करणारी व्यक्ती अशी बाजूला जेव्हा जाते त्याच्यापासून, तेव्हा त्याला करत नाही, तडफड होते. गोकुळातून श्रीकृष्ण जेव्हा जातात ना, माहिती 12 वर्षाचे श्रीकृष्ण भगवंत झाले. अनेक लीला केलेल्या आहेत, अनेक संकट आलेली आहेत. गोकुळावरती कंसाला पाठवले, वेगवेगळे संकट पाठवले. कागासूर, शकटासूर, आगासूर, त्या सगळ्या असुरांना भगवंतांनी संपवून टाकलेल्या. मावळवट, पूतना, कमाल भगवंताला मारण्यासाठी किती टपून बसलेले आहे. कसा गंभीर असेल. मला श्रीकृष्ण आवडला, विष प्राशन करणार, पुतणीचं विष प्राशन केलं. कमाल. स्तनाला विष लावून आली तरी तिला मातेचं फळ दिलं. चक्रधर भगवंत म्हणतात, जेची गती ऐश्वरीची तेची पुतणेची. दोघींना सारखं फळ देते. जी गती यशोदेला मिळणार आहे तीच पुतणीला मिळणार आहे. का? तिने स्तनपान दिलेलं आहे, मातेचं काम केलं. तिचं विष तर पिऊन टाकलं, विष पचवून टाकलं, पण तिच्या दुधाला मान दिलेला आहे भगवंता. पण ही आता इथून पुढे कोण्या बालकाला हिने मारू नये म्हणून तिला मारून टाकलेलं आहे, अन्यथा मारलं नसतं. म्हणून विष प्राशन करणार बालपणी विष प्राशन करतो आणि मोठ्यापणी शिव्या घेतो. 100 शिव्या शिशुपाळाला. कमाल आहे हो, एवढं सगळं सहन करायचं साधी गोष्ट नाही. फार धैर्य लागतं, खूप ताकद लागते. आपल्याला शिवी दिल्यानंतर ती शिवी पचवायला प्रचंड ताकद लागते, लक्षात ठेवा. साधी गोष्ट नाही. भगवंताने शिकवलं संयम. सुख दुःखे सवे कृत्वा लाभा लाभो जया जय ततो युद्धाय यस्व नैवं पापमवाप्स्यसि. अर्जुना, एक लक्षात ठेव. लाभ हानी जय पराजय याचा विचार करू नकोस. युद्ध कर. सुखाचा दुःखाचा विचार करू नकोस. समानतेने वाग. भगवंत शिकवतात ना, तर भगवंताने ते सगळं अनुभवलेलं आहे आणि आपल्या अनुभवातून गोकुळामध्ये सर्व गोपांना गोपिकांना शिकवलेलं आहे. फक्त आणि फक्त प्रेम. प्रेमाची गंगा त्या गोकुळामध्ये वाहत होती आणि त्या प्रेम गंगेमध्ये गोकुळामध्ये गोपाळ गोपिका, तिथले वासर गायी, तिथले सरपटणारे प्राणी पशु पक्षी सगळे सगळे त्या गंगेमध्ये प्रेम गंगेमध्ये न्हावून निघाले. कंसाचं बोलवणं आहे. सांगितलं तुम्हाला बोलवलेलं आहे. तिथे कुस्तीचा आव्हान तुम्हाला दिलेला. आता भगवान गोपाल कृष्णाने या संमेलनात जमा केलं. कशासाठी जमा केलं? निवडणुकीला उभं राहायचं होतं. सगळे जमा केले तर आधार चौघडी चला रे आपल्या निवडणुकीला उभं राहायचं असं काही असं काही नको. तब्येती तयार केल्या पोरांच्या. गावामध्ये त्या काळामध्ये भगवान गोपाल कृष्णाने मल्ल शाळा निर्माण केली. गोकुळातल्या मुलांना दूध प्यायला सांगितलं. असं देत नाही आई, चोरून घ्या घे, पण खा, तब्येत चांगली राहिली पाहिजे. नुसतं विकतात काय उपयोग आहे त्याचा? आपल्या इथलं दूध, आपल्या इथलं गोरस या दुधावरती, तुपावरती, दह्यावरती, लोण्यावरती मथुरेतले पहिलवान बळकट होऊन राहिले. आपल्याला काय उपयोग होईल? आपली पोरं चांगले झाले आणि म्हणून भगवंताला सगळ्यांना खायला शिकवलं. प्रसंगी चोरी करायला शिकवलं. चोरी करा, कोणाच्या घरची नाही काढायची म्हणजे आपल्याच गावात आपल्याच घरात. व्रजे प्रसिद्धम
अनेक जन्माधिक पाप जोडम. आपण अनेक जन्मामध्ये पापाचं अर्जन केलं, पाप जोडलेलं आहे, पण त्या पापाची चोरी सुद्धा तो भगवंत करतो. असा चोरांचा अग्रगण्य असलेला भगवान गोपाल संत म्हणतात चोराग्रगण्यम कृष्णम नमामि. इतर नमस्कार करतो आणि तो प्रभू, तो भगवंत मल्लेराला इथं बोलवा मथुरीमध्ये. तिथं काही मारता येत नाही म्हणले, तिथं आपल्याकडे मोठे मोठे पैलवान म्हणले बिंदुके सरी टाकले, आला की एक डाव टाकला की खतम. मग त्याचे दोन सेवक होते. कुणाचे? कंसाचे. काय नाव होतं त्याचं? मुष्टिक. मुष्टिक काय नाव ठेवलं होतं? मुठ म्हणजे बुक्की. अशी बुक्की मारली त्यांना, बुक्कीत माणसाला मारून टाकायचा त्याला मुठीत. मग तेव्हापासून वाट प्रचार निर्माण झाला, मुठ मारली. मुठ मारण्याचे मंत्र मध्ये बुक्की. चाणूर नावाचा राक्षस होता. या चाणूर राक्षसाला त्याची ताकद अशी, खाती अशी होती की पैलवानाला असा पकडायचा आणि असा दाबायचा जोरामध्ये. पुढच्या माणसाचे हाड चकनाचूर व्हायचे, म्हणून त्याचं नाव चाणूर असं ठेवलं. थोडी ताकद असं द्यायची. आणि त्यांच्यासोबत कुस्ती खेळण्यासाठी भगवंताला आणि बलरामदादाला पाठवायचा. बरं यांना माहीतच नाही. आक्रोड आला निरोप घेऊन आणि आक्रोड सांगतो नंतर बाबा कृष्णाला नेण्यासाठी मिळालं आणि तुम्हाला पाठवावं लागेल आहे, कारण कृष्ण तुमचं बाळ नाहीये. हा देवकीचा पुत्र आहे, वसुदेवाचा, आणि त्याची जाण्याची वेळ आहे. यशोदा माता तर चक्कर येऊन खाली पडली. अरे माझं बाळ नाहीये, आतापर्यंत मी वाढवलंय कारण माझं नाही म्हणता, माझ्याशिवाय तो एक सेकंद राहू शकत नाही, माझं नाही म्हणत. नंद बाबाला तिला सांभाळलं. आलं विधी कुणाला चुकलेला आहे. ज्या देवकीनं आपल्या पोटचा गोळा तुझ्याकडे पाठवला, विचार कर, 12 वर्षाचा होईपर्यंत तुझ्याजवळ आहे, तिच्याजवळ तर काहीच नाही ना ग. तिला काय वाटत असेल? इतकं स्वार्थी नको बनवू. तुम्ही असं म्हणता माझ्या बाळाला त्या कंसाच्या खाईमध्ये, शत्रूच्या खाईमध्ये नेऊन टाकणार. तो मुष्टिक, तो चाणूर, ती काय माणसं आहेत का? ती राक्षस आहे. आणि इथंच किती संकट आले. अगासूर, कागासूर, शरणासूर, कितीतरी राक्षस इथं आले होतं. आणि आपण होऊ यशोदेला सावध केलंय. नंद बाबांनी गावातल्या सगळ्या गवळणी जमा झालेल्या आहेत. नंदाच्या अंगणी परत आलेला आहे, सजवलेला आहे. त्याच्यामध्ये बालकृष्ण म्हणजे भगवान गोपाल कृष्ण आणि बलराम दादा यांना न्यायचा आहे. सगळ्या गवळणी तिथे जमा झालेल्या आहेत. Sa
विरहाची अग्नी गोकुळामध्ये लागलेली आहे. सगळ्या गोपिका जमा झाल्या, गोप जमा झाले, सगळे जमा झाले. गायीच्या चेहऱ्यावरती उदासीनता दिसायला लागली, वासरांच्या चेहऱ्यावरती उदासीनता दिसायला लागली. भगवंत म्हणतात, आई अगं माझा जन्म फक्त गोकुळात राहण्यासाठी नाही का? तुला नाही असं वाटत का तुझं बाळ जगाच्या पाठीवर कल्याण करण्यासाठी जन्माला आलेला नाही रे बाबा? मी सामान्य माता आहे, मला नाही असं वाटत की माझं बाळ मला सोडून जावं. नाही आहे असं इतका त्याग तर तुला करावंच लागेल ना त्यासाठी. मी फक्त काही तुझा आहे का? नाही ना. सगळ्या गोपिका जवळ आलेल्या आहेत. कृष्णा, आता तुझ्या वाचून आम्ही कसं जगायचं रे? कन्हैया, तू जर दिसला नाही तर आम्हाला भाकर गोड लागत नाही, पाणी गोड लागत नाही. हे जगणं मला नको वाटतं. भगवंताविषयीची उत्कंठा, भगवंताविषयीचं प्रेम, स्नेह, भक्ती किती आहे त्या गोपिकांची पहा. भगवंत म्हणतात हे लक्षात. आणि एक गोष्ट लक्षात ठेवण्यात होते की कृष्ण भगवंत गोकुळातून एकदा गेले परत गोकुळात आले. तो निर्मोही आहे, त्याला प्रेम जरूर करतो, पण ज्या वेळेस करायचं त्याच वेळेस करतो. त्याच्यात गुंतून नाही करत. भटांची फार सुंदर कविता आहे सुरेश भटांची. गुंतून या गुंत्यात सारा पाणी माझा मोकळा, रंगून या रंगात सारा रंग माझा वेगळा. केवळ ती कृष्णावरती गजर असते. सगळ्या रंगात तो रंगतो, सगळ्यामध्ये रंगतो, सगळ्यात लुटतो, बसतो, सगळ्यासोबत हसतो, खेळतो, पण त्याचा ध्येय उद्देश मात्र वेगळा असतो. सगळ्या गुंत्यात गोकुळामध्ये तो आहे, पण तो मात्र कशातच गुंतत नाही. सगळ्या गुंत्यात तो बाहेर आहे. गुंता मात्र दुसऱ्याला सोडवतो, आपण मात्र बाजूला असतो. नामा निराळा. तुझं नाव अक्रूर म्हणजे क्रूर नसलेला, तू तर क्रूर आहेस. जसं नाव आहे ना तुझं, तशी तुझी करणी नाही आहे. नामाच्या व्यतिरिक्त
वाटेला चालले. राधिका असे बसलेली. राधिकेचं कृष्णाचं वय मी मगाच सांगितलं 5 आणि 20, 11 आणि 25 असं दरम्यान. असं वय असलेलं पण कृष्णाचा तिला खूप लढा लागलेला. कुठेतरी राधिकेला म्हणतो, राधिके कृष्ण मथुरेला चाललाय. ती म्हणजे नाही तर माझ्या समोर बसलाय ते. अगं नाही, तो रथामध्ये बसलेला आहे. सगळ्या जणी आल्या, राधिका आली नाही म्हणून कृष्ण भगवंत राधिकेकडे जातात. राधिके तू नाही आलीस मला वाट लावायला. तुला वाटतं मी जावं? राधिका जे बोलते ना फार महत्वाचं आहे. ती म्हणते कन्हैया, या त्रिभुवनामध्ये तू कुठेही गेलास तरी तुला मी माझ्या हृदयात बंद करून टाकले. तू बोलत तरी माझ्या हृदयाच्या बाहेर तू नाही. आणि बाकीच्यांसारखी मी स्वार्थी नाहीये. मला कळतं रे, तुझे भक्त एक नाही, मी बघते अनेक भक्त आहेत तुझे. अजून खूप कामं राहिली, मला कळतं. हुशार जा, हे वाट
रथाच्या खांबाला पकडलेला आहे. जाकडे असं म्हणून की इथेच पडली. गोपिका रडतात, जरा जरा अंग टाकताय, तेच तोडताय. आणि श्रीकृष्णाच्या इकडे मथुरा नगरी नवरीसारखी सजवलेली आहे. आता कंसाचा निपांत करणारा, कंसाचा बैल श्रीकृष्ण येईल असं सगळ्यांना वाटते. पापाचा घडा कधीतरी भरतोच. कंसाचे अत्याचार किती दिवस चालतात. लोकांनी उड्या उभारले, तोरण उभारले, रांगोळ्या काढलेल्या आहेत. रस्त्याच्या दुतर्फा सवासनी बाया डोक्यावरती जलकुंभ घेऊन उभ्या आहेत. प्रचंड गर्दीतून भगवंत आणि बलरामाला वाट काढत गेलेले आहेत. लोकांची प्रचंड गर्दी. अशा मध्ये एक म्हातारी आहे. तोलामध्ये वापरलेली, हातामध्ये कटोरा आहे सोन्याचा. तो कटोरा त्याच्यामध्ये ओटी आहे. आगर कगर चंदन गहुला कचुला आगर मोठा आणि सुगंधित द्रव्याचं मिश्रण करून त्याच्यामध्ये काढवलेली ती ओटी कंसाला घेऊन जात असेल. तिचं नाव पूजा. 90 अंशाच्या कोणामध्ये वाकलेली, डोळे खोल गेलेले, चेहऱ्यावरती पूर्ण सुरकुत्या पडलेल्या रेषांचं साळं असलेलं, डोळे किलकिले करून हातामध्ये काठी आहे. आणि तिने 2 माणसाच्या सामतीतून असं मुलं बाहेर काढले. कृष्ण भगवंताला खूप छान वाटलं. भगवंताचं लक्ष तुमच्याकडे गेलं. रस्त्यानं चालत असताना बलराम भगवंतानं बलराम दादाचा हात सोडला आणि रस्त्याच्या कडेला बाजूला गेला. त्या पूजेचा हात पकडला. तिला गल्लीमध्ये मध्य महामार्गामध्ये आणलं. हम रस्त्यावरती राजमार्गावर तिच्या जवळचा तो सोन्याचा कटोरा घेतलं. त्याच्यावर ती कुंडी जी होती यक्ष गणपताची, ती अंगाला लावली. भगवंताला महापदेशी लावली, दंडाला लावली, उरलेली बलराम दादाला दिली. बलराम दादाने ती आपल्या अंगाला लावली. रिकामा कटोरा तिच्या स्वाधीन केली. आता हे कटोरे घेऊन मी तुमच्याकडे कसे जाऊ? काय म्हणेल तुमचं? भगवंताने आपला उजवा श्रीचरण पाय तिच्या पायावर ठेवला. तिची हनुवटी आपल्या तर्जनी आणि अंगुष्ठाने पकडली. एक झटका दिला. कडकडकडकडक पाठीचे हात मोडले.
तर जणू स्वर्गामध्ये अप्सरा खाली उतरली. तिची नजर हे सगळं नाही. चमीदार सोबत देखणी जणू